नमो बुद्धाय जय भीम. आपण डॉक्टर वीणा राऊत यांच्यासोबत आहोत. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आपण की ते काय समाजकार्य करतात किंवा धम्माच्या कार्यामध्ये त्यांचं काय सहयोग आहे त्याबद्दल त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. नमो बुद्धाय जय भीम. आपण मला विचारले की मी काय कार्य करते. सगळ्यात पहिली मी सगळ्यांना सांगू इच्छिते की मी एक प्राध्यापक आहे आणि साईनाथ कॉलेजमधून माझी सुरुवात झाली आहे खऱ्या अर्थाने. आणि सगळ्यात पहिलं काम ते केलं असेल तर मी विद्यार्थी घडविण्याचं काम केलं. आणि विद्यार्थ्यांमध्ये नुसतं पुस्तकी ज्ञान नव्हे तर त्यांच्यामध्ये एक समाजाचं ज्ञान, कारण माझा विषय समाजशास्त्र आणि मराठी भाषा असल्यामुळे त्यांच्यामध्ये ते भाषा समृद्धी आणि समाज याचं संमिश्रण करून त्यांना कशा पद्धतीने तुम्हाला समाजामध्ये वावरायचं आहे हे घटक मी त्यांच्यामध्ये रुजविले. आणि माझे बरेचसे विद्यार्थी असे आहेत की आमच्या मार्गदर्शनाने बरेचसे विद्यार्थी केवळ माझे बुद्धिस्ट नव्हे तर OBC विद्यार्थीसुद्धा विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा मी फुले शाहू आंबेडकर आणि समाजाचं भान असणं कसं असायला पाहिजे किंवा मानवता कशी असायला पाहिजे तथागत गौतम बुद्धाची ही मी त्यांच्यामध्ये पेरलेली आहे. हे माझं सगळ्यात पहिलं कर्तव्य आणि हे काम मी केलेलं आहे. सेकंड थिंग, बऱ्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या स्टेजवर सोशल कार्यक्रमांमध्ये निवेदन करणे म्हणजे सूत्रसंचालन म्हणून माझी एक वेगळी ओळख आहे नागपुरामध्ये. तर बऱ्याच मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये मग ते राजकीय असो, सामाजिक असो किंवा शैक्षणिक असो किंवा साहित्य संमेलन असो तर अशी माझी जवळपास 400च्या घरामध्ये माझे निवेदनं झालेली आहे, सूत्रसंचालन झालेलं आहे. त्यासाठी मला पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे फुले शाहू आंबेडकरी विचार, बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारांचं जे धन आहे ते विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर समाजामध्ये देण्याचं काम आम्ही सातत्याने करतो आहे. आणि याचं एक महत्त्वाचं सांगू इच्छिते की 2017मध्येची एक आमची खूप मोठी परिषद झाली होती. 1942 महिला क्रांती अमृत महोत्सव समिती नेमण्यात आली होती. आणि ते लॉर्ड बुद्ध चॅनलसोबत आम्ही ती दीक्षाभूमीवर 3 दिवसीय संपूर्ण भारतभरातल्या लोकांचं 3 दिवसीय आम्ही संमेलन घेतलं होतं. जेणेकरून जी पहिली मुक्ती तर आम्हाला मिळाली महाप्रजापती गौतमींनी जेव्हा मृत्यूसंघ स्थापन केला तेव्हा आम्हाला पहिली खऱ्या अर्थाने मुक्ती मिळाली. श्री मुक्ती ती महाप्रजा गौतमींनी तथागतांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेली आहे. हे आम्ही विसरू शकणार नाही. पण नंतरची जी मुक्ती आहे ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा 1942 महिला क्रांती परिषद नागपूरच्या दीक्षाभूमीवर घेतली होती. दीक्षाभूमीवर नाही, मोहन पार्कमध्ये घेतली होती. तत्कालीन कस्तुरचंद पार्क, आताचा कस्तुरचंद पार्क म्हणतो त्याला आपण, तिथे घेतली होती. त्याचा अमृत महोत्सव सोहळा आम्हाला घ्यायचा होता. त्याच्यामध्ये मी नावं सोडणार नाही, त्या लोकांची नावं घेणारच. तर लॉर्ड बुद्धा TV चॅनलसोबत आता काय मला नाही माहिती, पण त्यावेळेला जे काम केलं ते भैयाजी खैरकर, सचिन मोहन, मीना राऊत आणि मी डॉक्टर वीणा राऊत, सरोज आगलावे, पुष्पाताई बौद्ध, सुषमा भडक, ममता मोदेले, विशाखा कासारे, प्राध्यापक माधुरी गायधनी, MS जांभुळे, डॉक्टर MS जांभुळे, मंगलाताई जांभुळे, CN हातोडे, हा सगळा ग्रुप मी स्वाभिमानाने आणि अभिमानाने सांगू इच्छिते की आम्ही स्वखर्चाने कमीत कमी 6 महिने 42 सभा आम्ही घेतल्या. त्या केव्हा आम्ही महाराष्ट्रात दिल्लीपर्यंत आम्ही त्या सभा घेतल्या. आणि त्याची फलश्रुती इतकी जबरदस्त झाली की 3 दिवसामध्ये वैचारिक धन घेऊन ही माणसं की त्या नागपूरच्या दीक्षाभूमीवर 22, 23, 24 ऑक्टोबर 2017ला आम्ही ही महिला क्रांती परिषद घेतली होती. आणि खूप सुंदर आणि अप्रतिम चांगले विचारांचं धन घेऊन जागोजागो कर्नाटकपासून तर लोक बसेस घेऊन आलेले होते. हा एक खूप मोठा इव्हेंट आम्ही आमच्या आयुष्यामध्ये केलेला आहे. आणि बाकी आम्ही ज्या चळवळी राबवतोच आहे त्या अनुषंगाने आम्ही चळवळी राबवतो. नंतरचा जो टप्पा माझ्या आयुष्यामध्ये आला तो म्हणजे आम्ही संविधान जागर नाटक. जेव्हा संविधानाच्या कुठेतरी ऊर्जा ढिले होते आहेत किंवा संविधानावर गदा येते आहे हे जेव्हा आमच्या लक्षात तेव्हा आमचे डॉक्टर MS जांभुळे सर जे आहेत त्यांनी ते नाटक लिहिलं. आणि त्या नाटकाचा संविधान जागर या नाटकाचा पहिला प्रयोग आमच्या संविधान चौकातून झाला. तो 2023ला झाला. आता 25 आणि 26 येत्या तब्बल 2 ते 2.5 वर्षामध्ये आमचे 154 प्रयोग झाले. आणि हे मी पुन्हा अजून तुम्हाला सांगू इच्छिते की केवळ आमच्या समाजामध्येच नाही, आंबेडकरी समाजात तर OBC समाजातल्या लोकांनी सुद्धा आम्हाला त्या नाटकासाठी बोलवलं. आणि त्यांच्यापर्यंत सुद्धा आम्ही संविधान जागर घेऊन गेलो. त्यांना सुद्धा त्या अत्यंत सोप्या शब्दामध्ये कलमा त्यांना समजून सांगण्यात आल्या. आणि या नाटकाला खूप उचलून धरलं लोकांनी. गावोगावी वगैरे ही नाटकं झाली. पण हे लघुनाट्य केवळ भारतातच नव्हे तर आम्ही मॉरिशसला केलं, भूतानला केलं, आम्ही मलेशियाला केलं, दुबईला केलं. म्हणजे अशा प्रकारे हे संविधान आमचं भारताचं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं कसं आहे हे आम्ही परदेशात सुद्धा दाखवून दिलेले आहे. त्यात मग नंतर निर्धार क्रांती नाटक जे आम्ही मॉरिशसला केलं होतं ते पूर्ण बाबासाहेबांच्या याच्यावर आहे. ते सुद्धा निर्धार क्रांती नाटक मी स्वतः लिहिलेलं आहे. आणि
सहलेखक जांभोळे सर सुद्धा आहेत. तर अशा पद्धतीने हे कारवा आमचा चाललेला आहे. दीक्षाभूमी आहे, उज्ज्वलभूमी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही 20 ते 21 महिलांचं एक नारी शक्तीवर आम्ही नाटक केलं होतं. त्यामध्ये सगळ्या ज्या वीरांगणा आहेत, ज्यांनी महिलांच्या उत्थानासाठी कार्य केले आणि ज्यांनी एक कर्तबगारी आणि कर्तृत्व प्रवण काम केलेलं आहे, त्या सगळ्या महिलांचं असं आम्ही 20 ते 21 महिलांचं त्या नाटकाद्वारे आम्ही महिलांना प्रेरित केलं की ह्या ज्या आमच्या पूर्वज आहेत त्यांनी जे काम केलं तर आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि ते पण नाटक आमचं बऱ्याच ठिकाणी झालं. त्याचे डायरेक्टर डॉक्टर विनोद इंदुरकर, जे की आता सध्या ते दिल्लीच्या नाट्य संशोधन केंद्राचे चेअरमन पर्सन आहेत, त्यांनी डायरेक्ट केलं होतं. तर असा हा कारवा आमचा चाललेला आहे. 154 आमचे प्रयोग झालेले आहेत. दीक्षाभूमी ऊर्जाभूमीचे पण आमचे प्रयोग झालेले आहेत. मी स्वतः सिंगल, माझा इंदिरा गांधीचे, भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी ज्या आहेत त्या इंदिरा गांधींचे माझे स्वतःचे 50च्या वर प्रयोग झाले, माझे सोलो प्रयोग. माझा स्वतःचा मी सावित्री बोलते हा माझा प्रयोग माझे सुरू आहेत अलीकडच्या काळामध्ये. मी जिजाऊ बोलते हे माझे प्रयोग सुरू आहेत अलीकडच्या काळामध्ये. तर असा हा समाजामध्ये नाट्य चळवळीतून म्हणा, एकपात्री नाट्य अभिनयातून म्हणा, किंवा मग आपल्या प्रबोधनातून म्हणा, ह्या सगळ्या माध्यमातून समाजापर्यंत हे लोन आम्ही पसरवत असतो, समाजाला जागरूक करत असतो. समाज पण आम्हाला मोठा करतो, कारण त्यांना ते विचार पडतात. त्याच्यामुळे हे सगळं काम आम्ही करत असतो. आणि आता सध्या मी इथे उपस्थित झालेली आहे. आपल्याला बाबासाहेबांनी दीक्षा देऊन म्हणजे 60 वर्ष होऊन गेलेत, म्हणजे तरी पण आत्ता आपल्याला समन्वय समिती, बुद्धविहार समन्वय समितीचे राष्ट्रीय अधिवेशन घ्यावं लागतं. ह्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ॲक्च्युली आता मी सध्या मुंबईच्या उल्हासनगरच्या टाऊन हॉलमध्ये उभी आहे. आणि इथे अशोक सरस्वती सरांनी जो कारवा सुरू केलेला आहे की ही जी राष्ट्रीय अधिवेशन असते बौद्ध विहारांची समन्वय समिती म्हणून हे जे राष्ट्रीय अधिवेशन घेतात, याची गरज का आहे हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. याची गरज आजही राहणार आहे, उद्याही राहणार आहे आणि शेवटपर्यंत राहणार आहे. हे आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की बाबासाहेबांनी आम्हाला दीक्षा दिली, परंतु दुर्दैवाने म्हणा की बाबासाहेब काही वर्ष समजा जगले असते तर मला ही वेळ आली नसती आम्हाला वारंवार लोकांना सांगायची किंवा ही समन्वय समितीचे अधिवेशन घेऊन बौद्ध धम्म लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज पडली नसती. आता हा बौद्ध धम्म लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज यासाठी आहे की सामाजिक वातावरण अत्यंत दूषित झालेलं आहे. म्हणजे आमच्या घरचे संस्कार कुठेतरी तुटेप्राय लागलेले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला या सामाजिक दूषित वातावरणातून आमच्या अपत्यांना, आमच्या समाजाला कुठेतरी आमचा समाज एखाद्या भडक वृत्तीकडे चाललेला आहे, दिखाऊपणाकडे चाललेला आहे. आणि कारण आता आम्हाला बाबासाहेबांनी संविधान दिलं, आम्ही सगळे लखलाभ झालो, आम्हाला सगळं प्राप्त झालं. त्याच्यामुळे कुठेतरी धम्म आणि बाबासाहेबांचे विचार मागे पडत आहेत की काय, असं मुठभर समाजाला वाटतं. आणि म्हणून हा मुठभर समाज या लोकांना प्रेरित करण्यासाठी किंवा पुनर्जीवित करण्यासाठी, ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी हा धम्म पुनर्जीवित केला, तो या लोकांनी नष्ट केला होता, तो पुन्हा नेस्तनाबूत होऊ नये. किंवा आमची जी माणसं आहेत बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारांची, हे वेगळ्या विचारांकडे अनावधानाने जाऊ नये. आपण असं म्हणूया का शिकलेले नोकरदार वर्ग आपल्या समाजाकडे म्हणजे दुर्लक्षित आहेत का, किंवा त्यांचं दुर्लक्ष आहे का? नाही, मी सगळ्यांना म्हणणार नाही, पण काही पांढरपेशी वर्ग आमच्यामध्ये पण आहे की ज्यांचं बस खाणं पिणं आणि राहणं आणि ऐश करणं असा वर्ग आहे. कोणाला नाही, मग असं होतं का की पोटाचा प्रश्न संपला तर धम्माची गरज नाहीये, असं कुठं होत चाललंय का? असं काही अंशी आहे. काही अंशी असा पण प्रकार आहे की आता आम्हाला याची काही गरज नाही आहे आणि आता आम्ही आमच्या मताप्रमाणे जगू शकतो, कारण आम्हाला मागे बघण्याची गरज नाही, असा पण कुठेतरी एक विचार. पण काही पर्सेंट लोक असे आहेत पण ज्यांनी खरोखरच बुद्ध जाणलेलं आहे, ज्यांनी संविधान मानलेलं आहे, ज्यांना माहिती आहे काय आहे, ज्यांनी अभ्यास केलेला आहे आणि ज्यांना एक तळमळ आहे, जसं अशोक सरस्वती सारख्यांना तळमळ आहे, तर अशी जी माणसं समाजामध्ये आहेत ती माणसं कुठेतरी अनावधानाने दृष्टीकडे जाणाऱ्या समाजाला, आपल्या समाजाला वठणीवर आणण्यासाठी हे कार्यक्रम किंवा ही अशी अधिवेशनं घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आजचं इथलं अधिवेशन अत्यंत अप्रतिम वैचारिक धन घेऊन लोक गेले. उद्घाटन समारंभामध्ये पण भंतीजी खूप चांगले विचार त्यांनी मांडले की आता आमचा समाज कुठे जातो आहे आणि कुठे काय करायला नको आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे की बाबासाहेबांनी धम्म दिला, पण जी अंधश्रद्धेची कीड आमच्या समाजामध्ये, ज्यातून आम्हाला अंधश्रद्धेच्या खोल गर्तेतून बाबासाहेबांनी काढलं होतं, त्यात आमचा समाज कुठेतरी वेगळ्या दिशेने किंवा वेगळ्या माध्यमातून जातोय, याची कुठेतरी खंत वाटते आम्हाला. कारण ते दृश्य आम्ही बघू शकत नाही. म्हणून
अशी अधिवेशनं असा प्रचार प्रसार करण्याची सातत्याने गरज आहे आणि ती राहणार आहे, हे निर्विवाद सत्य आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमच्या कार्याबद्दल आम्हाला इत्तमभूत अशी माहिती दिली, त्याबद्दल आभार. थँक्यू. नवबुद्धाय जय भीम. आज हम उल्लासनगर में बुद्ध विहार समन्वय समिति बुद्ध विहार का 4था राष्ट्रीय अधिवेशन ये उल्लासनगर में हो रहा है. ये मैडम मध्य प्रदेश से आई है ये अधिवेशन के लिए. इनसे पूछते हैं क्या है अधिवेशन, किसके लिए है? चौथा बुद्ध विहार समन्वय समिति का मुंबई में जा रहा है उल्लासनगर में, जिसमें जिस तरह से लोग आए हुए हैं. इस अधिवेशन का एकमात्र लक्ष्य है कि इस भारत राज्य को हमको बांग्ला में बनाना है और इस भारत देश की सत्ता को बहुजनों के हाथ में सौंपना है. इसमें महिलाओं की काफ़ी संख्या दिखी मुझे, बच्चे भी आए और ये अधिवेशन बिल्कुल सफल रहा है. और हम निकट भविष्य में ये आशा कर सकते हैं कि इस देश की जो बुद्ध विहार है ये बहुजन समाज की